इशारा त्यांनी त्या लोकांना द्यायला पाहिजे होता। अर्थात ही घटना ही दुर्दैवी आहे। इर्शालवाडीला ही घटना घडली। 195 मतदान नोंदणीचे रहिवासी तिकडे आहेत। 200हून अधिक जास्त रहिवासी त्या गावामध्ये राहत आहेत। ही घटना कालच रात्री 11 वाजता झालेली आहे। 1 वाजता लोकांना समजल्यानंतर मगच हालचाली त्यामध्ये सुधारणा झाल्यात। पहिल्या जे 2 तास आहेत ते त्या गावातल्याच लोकांनी एकमेकांना सहाय्य करून मदत करण्याचं काम केलेलं आहे। नंतर मग NDRFची टीम आणि या सर्व गोष्टी तिकडे पोचण्याचं काम झालेलं आहे। दुर्दैवाने आत्तापर्यंत 5 जण मृत्यू झालेले आहेत। बाकीच्या सर्व लोकांना MGM हॉस्पिटलला देखील घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे। मोठ्या संख्येने ही घटना ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। खरं तर कालपासून आम्ही तेच सांगतो आहे की रायगड जिल्हा हा विशेषतः हा डोंगरी भाग जिल्हा आहे। जसं आपल्याला माहीत असेल की पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या मुसळधार पावसामुळे डोंगर खचण्याची देखील मोठ्या घटना होतात। इकडे देखील गावापाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती लोक राहतात आणि आज ज्या प्रमाणावरती जो पाऊस पडलेला आहे त्यात ही सतर्कता जर अजून चांगल्या रीतीने घेतली आली असती किंवा डोंगराच्या अलीकडे असलेले किंवा तडे खाली असलेले आपल्या सर्व रहिवाशांना जर सतर्कतेचा इशारा देऊन जर शाळेमध्ये किंवा इतर ठिकाणी जर स्थलांतर करता आला असता तर आज हे 5 जण देखील दुर्दैवाने मृत्यू झाले नसते। अर्थात याच्यावरती आम्हाला राजकारण करायचं नाही आहे। विरोधी पक्ष नेते हे स्वतः घटनास्थळी पोचलेले आहेत। माननीय मुख्यमंत्री पण देखील पोचलेले आहेत आणि मदतकार्य शासनाच्या स्तरावरती आणि सामाजिक संस्था आणि वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून देखील तिकडे मोठ्या प्रमाणावरती चाललेले आहेत। याही बाबतीत खालापूरच्या भागामध्ये 2 मोठ्या कंपनी आहेत, टाटा स्टील आणि महिंद्रा सॅनियो या व्यवस्थापनाशी पण माझं स्वतः बोलणं झालेलं आहे। काही सामाजिक संस्था म्हणून घेऊन देखील मदत करण्याचं काम शासन तर करतच आहे, त्याच्या व्यतिरिक्त पण जर असेल तर त्या लोकांकडनं पण देखील करून द्यावी अशी त्यांना मी विनंती केली आणि ती त्यांनी मान्य केलेली आहे। भाऊ, प्रशासकीय यंत्रणांचं कुठेतरी कमी पडलं असं वाटतंय काय? मी जसं सांगितलं की ह्याच्यावर राजकारण आपल्याला करायचं नाही, पण एक कालपासून आपण सर्वांनाच माहिती आहे, सकाळपासून आपण बोलतोय की रायगडला पालकमंत्री तिकडे स्पॉटवर जायला पाहिजे। प्रशासन कधी हलतो किंवा पालकमंत्री असेल, लोकप्रतिनिधी असेल, सर्वजण असेल तिकडे बसून त्याच्यावरती तो धरतो। अर्थात त्यांनी त्यांच्या पर्यायाने काम केलं, पण अजूनचा जास्तचा सतर्क जर त्या लोकांपर्यंत पोचण्याचं काम झालं, कारण आपण सर्वांना मी माहितीसाठी सांगतो की तिकडे कुठच्या प्रकारचा काय वेळेस इंटरनेट नाही, तिथपर्यंत आपली ही जी माहिती किंवा आपण बोलतोय प्रशासन दिली आहे तिकडे तहसीलदाराच्या माध्यमातून पोलीस अधिकारी, गाव पाटील, पोलीस पाटील ह्यांनी तिथपर्यंत पोचण्याचं काम करायला पाहिजे होतं। जे ह्याच्यात झालं आहे की नाही अजून माहिती नाही, पण अजून सतर्क राहिले असते तर या 4-5 जे दुर्दैवाने मृत्युमुखी झालेले आहेत त्यांनाही वाचवण्यामध्ये आपल्याला सर्वांना यश आलं असता। मोठी दुर्घटना ह्याच्यातून आपण वाचलो असं म्हटलं तरी अयोग्य होणार नाही, पण ह्याचा बोध घेऊन किमान आजूबाजूच्या आहेत, कारण हा 1 दिवसाचा पाऊस संपला, आता आत्ताही या क्षणाला मी आता बोललो संबंधित आमच्या तिकडच्या कार्यकर्त्यांबरोबर मोठ्या प्रमाणावरती पाऊस आत्ताही आहे। म्हणजे हे पाऊस थोडा निवरल्यानंतर उद्या किंवा संध्याकाळी परत थोडा ऊन आल्यानंतर उद्यापासून परत ही दुर्घटना घडायला म्हणजे अन्य भागामध्ये पण देखील ती घडू शकते आणि त्याहीसाठी शासनाने तातडीने सर्व अशा असलेल्या डोंगरी भागामध्ये किंवा त्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये देखील मदतकार्य किंबहुना त्यांना सतर्कतेचा इशारा त्यांच्या घरापर्यंत पोचवलं पाहिजे। फक्त पेपरला जाहिरात देऊन किंवा ट्विट करून चालणार नाही। सर, कोकणात अनेक ठिकाणी जे आहेत ते डोंगर दऱ्यात वस्त्या वसलेल्या आहेत। दरवर्षी पाऊस पडतो, अशा प्रकारची दुर्घटना घडते। नेमकी आता उपाययोजना सरकारने काय करायला हव्यात? दुर्दैवाने म्हणावं लागेल की डोंगरी भागासाठी निधी ही एक तरतूद जी होती फार तुटपुंजी निधी दिली जाते आणि ती निधी अशी दिली जाते की त्याच्यात सत्ताधारी आमदार असेल त्याच्या भागातले असेल तर त्यांना दिली जाते, देत नाही। आता डोंगरी भागामध्ये पण जर राजकारण जर आपण करायला गेलो तर आपण कुठच्या थराला चाललेलो आहोत हाही आहेत आणि हा निवळ फक्त कोकण नाही तर पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्रामध्ये पण मोठ्या प्रमाणावरती ह्या ज्या डोंगरी भागामध्ये आदिवासी पाड्यामध्ये आता स्वतःच इकडे हमशाजी पण माझ्याबरोबर आहेत, त्यांच्या या सर्व भागांमध्ये यासाठी विशेष निधी केंद्र आणि राज्य सरकारने तरतूद करण्याची गरज आहे। तशातला हेड देखील आहेत, पण त्यासाठी निधी दिली जात नाही, त्यांना कनेक्टिव्हिटी नाही आहे। तर अशी जर दुर्घटना घडली तर NDRFची टीम पोचणार कशी? बाय हेलिकॉप्टर जरी पोचली
तिकडे जरी गेलं तरी त्यांना आणण्यामध्ये आणि घेऊन जाण्यामध्ये, बघा आज रायगडला त्या परिसरामध्ये एकही मोठं हॉस्पिटल नाही, MGMला घेऊन जावं लागतं पनवेलला. हे रायगडवरून तिकडे घेऊन जाय जे अंतर आहे, रायगड म्हणतोय मी, माफ करा, खालापूरला जे तिकडेचं अंतर आहे, ते जे अंतरावरती जायपर्यंत अजून किती दुर्दैवाने मृत्युमुखी झाले असतील किंवा होतील. आणि म्हणून या सर्व गोष्टीसाठी, गावपाडासाठी आणि विशेषतः खेडेपाडीसाठी आणि डोंगर भागामध्ये पण मोठ्या प्रमाणावरती ही निधी ही राज्य सरकारने उपलब्ध केली पाहिजे, अशी मागणी आमची राहणार आहे. माळी दुर्घटना असो किंवा महाडची दुर्घटना असो किंवा आजची दुर्घटना असो, पाहायला गेलं तर सर्वच पक्षांनी या काळामध्ये सत्ता उपभोगली आहे. मात्र जे डोंगराच्या पायथ्याशी गाव आहेत त्यांच्याबद्दल का विचार होत नाही? सातत्याने अशा ही दुर्घटना वस्तुस्थिती आहे. आणि जसं मी आता अगोदरच सांगितल्याप्रमाणे की ह्याचं आपण एक नवीन हेड तयार केलं विभागाच्या माध्यमातून, पण त्याला निधी ही राजकारण करून देण्याचं काम करतायत. म्हणजे मग त्यात फक्त आजचा सरकार करताय असं नाही, काही ठराविक एक लोकप्रतिनिधी पुरता करताय. मला असं वाटते की त्याच्या पलीकडे जाऊन आपण सर्वांनी या डोंगर भागामध्ये किंवा खेडेपाड्यामध्ये राहणाऱ्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करणे, त्यांना आरोग्य सुविधा देणे, शैक्षणिक या गोष्टी तर आहेतच आहेत, पण त्यांना तिथपर्यंत जाण्यासाठी रस्ता आणि येण्यासाठी रस्ता हे आज देणं हा नितांत गरजेचं आहे. आणि ते शासन किमान या घटनेच्या नंतर देखील जागे होतील आणि त्याचा निर्णय देतील अशी, आणि किंवा त्याचा ठोस निर्णय घेतील अशी मी या निमित्ताने अपेक्षा करतो. हिंदी में जानना चाहेंगे जो रायगढ़ में घटना हुई है, क्या कहना चाहिए? बहुत ही दुर्दैव की बात है. हम इसमें कोई राजनीति नहीं करना चाह रहे, लेकिन कल से हम कह रहे हैं कि रायगढ़ में सतर्कता की भूमिका सिर्फ लेकर चलेगी नहीं, स्पॉट पे टीम पहुंचनी चाहिए. ये जो घटना घड़ी हुई बहुत ही इंटीरियर में थी, ऐसी नहीं, लेकिन अगर इसके पहले अगर लोगों को कहा जाता था और बताया जाता था तो और शायद 4-5 जो लोग जो है जिनका दुर्दैव से मृत्युमुखी हो गए उनको हम बचाने का काम कर सकते थे. 11 बजे घटना हुई, 1 बजे लोगों को मालूम पड़ा, 1 बजे के बाद मदद कार्य हुई. साथ ही साथ में वहाँ पे 200 से ज़्यादा लोग वहाँ पे रह रहे. और जैसे मैंने कहा कि सतर्कता का इशारा उनको मिला था कि नहीं मिला था, और मिला था तो उनको स्थलांतर हमने क्यों नहीं किया. और सिर्फ ये एक गांव नहीं, लेकिन इसके माध्यम से भी महाराष्ट्र में ऐसे कितने सारे खेड़े-पाड़े में जो गांव है जिसकी कनेक्टिविटी नहीं है. हम 21वें शतक में बात करते हैं और दुर्दैव से राजनीति करते वक्त सिर्फ हमारे जहाँ विधायक है उनके एरिया में फंड ऐसे गाँवों में दिया जाता है, बाकी के नहीं. ये दुर्दैव की बात है. यहाँ तो अभी सत्ताधारी विधायक है, फिर भी इन गांव तक की सुविधा क्यों नहीं दी गई. उनको आज भी नज़दीक कोई हॉस्पिटल नहीं है, MGM में लाना पड़ा जो पनवेल में. तो ये सब चीज़ें हैं, इसके बारे में हम स्थगन उपस्थित करेंगे विधान परिषद में. हमारे विपक्ष के नेता वहाँ पे स्पॉट पे, राज्य के मुख्यमंत्री भी वहाँ पे है, और सभी मदद कार्य वहाँ से शासन की तरफ से भी हो रही है और अन्य पार्टियों की तरफ से भी दी जा रही है. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.